श्री आमच्या पाडवी. आज राज्यपाल महोदयाच्या अभिवादन या भाषणावर राज्यपाल महोदयने जे या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगले उपक्रम राबवण्यासाठी त्याने जे महत्त्वाचे कदम घेतले आहे त्याच्यात मुख्यमंत्री साहेब पण अध्यक्ष महोदय हे बोलताना मला एक हे आहे का जेव्हा वेगवेगळ्या योजनातून प्रत्येक भागामध्ये विकासाचे गंगा आणू म्हणून राज्यपाल महोदयाचा मी अभिनंदन करतो. पण त्याबरोबर मी माझ्या मतदारसंघाच्या ज्या आदिवासी क्षेत्रामधून मी येतो आहे ज्या शेतकऱ्यांसाठी आपण वेगवेगळ्या योजना आणू नये. शेतकरी हा सुखी राहायला पाहिजे. शेतकरी जर कामवतील तर आपण सर्व शेतकरी जे पाकवतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा आपण जागू शकत नाही, कारण शेतकरी आहेत आपण आहे. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये 1974 पासून धरणाचे कामे चालू आहे. तर ते धरण आतापर्यंत पूर्ण झाले नाहीत, मग शेतकरी कसा सुखी होईल हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण राज्यपाल महोदय जेव्हा एवढे पैसे उपलब्ध करून देणार आहे, हा सगळं झालंय. माझ्या भागातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केले की 4000 कोटी रुपये देणार. पण ते 4000 कोटीमधून आम्हाला त्या धरणात पैसे भेटणार आहे का हा माझा प्रश्न आहे. कारण 2 धरण आहे, एक देहली धरण आहे, एक रामपूर धरण आहे. आता त्यांना 30-30, 40-40 एकाला तर 55 वर्षे झाले. माझी वय नाही एवढे वर्ष झाले, तोपर्यंत जर त्या लोकांना त्या धरणाचं पाणी भेटत नाहीत हा दुर्दैव आहे. म्हणून बोलताना मला तेही एक दुःख वाटतो. दुसरी गोष्ट, ज्या भागातून मी निवडून आलो आहे धडगाव अक्कलकुवा, त्या भागात अतिदुर्गम भाग आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण 100% आदिवासी समाज आहे. आणि त्या आदिवासी समाजामध्ये मी राहत असताना माझा जो नंदुरबार जिल्हा आहे हा कुपोषित जिल्हा आहे. आणि आतापर्यंत माझ्या या मतदारसंघामध्ये रस्ते विकासामध्ये जर विचार केला तर रस्ते तर काहीच नाही. मला आता सांगण्याचा दुःख वाटतो कारण ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो आहे त्या मतदारसंघामध्ये 7% रस्ते नाही. 420 पाड्यामध्ये वीज नाही. 420 पाडे त्याच्यात वीज नाही आतापर्यंत. आणि तिथे जर माझ्या कार्यक्षेत्र आहे 300 किलोमीटरच्या मतदारसंघ आहे, 90% हा अतिदुर्गम भाग आहे, 100% आदिवासी समाज आहे. जर त्या 1 नंबर मतदारसंघ लोकसभाचा 1 नंबर मतदारसंघ आहे आणि विधानसभाचा बी 1 नंबर मतदारसंघ, पण विकासामध्ये आम्ही 0 आहे, 0. जेव्हा नंदुरबार जिल्ह्याचा विषय करत असताना धडगाव अक्कलकुवाचा जेव्हा विषय करतो तर त्या भागामध्ये आम्हाला जाताना एक गावात काय काम पडलं किंवा दुःखद काय घटना झाली तर 1 दिवस आम्हाला लागतो. आता पाऊस नाही पाणी पडले असताना चोकडोलीवर व्हिडिओ टाकता, रस्ते नाही प्या कुठून द्यायचं. म्हणून माझं हे बोलताना मला एकच आहे की जे सरकार काही हजारो कोटी रस्ते बाकी ठिकाणी देत आहे, तर आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ते रस्ते खास करून अक्कलकुवा आणि धडगाव या क्षेत्रामध्ये बघायला पाहिजे. जसं पर्यटनवर सरकार खर्च करणार आहे असं राज्यपालच्या भाषणामध्ये आला, तर पर्यटनमध्ये महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आमचा तरुणमाल आहे. पण त्याच्यात आतापर्यंत सरकारने 1ही रुपया खर्च केला नाही. म्हणून त्या तसे थंडी हवा ठिकाणी सुद्धा पर्यटक म्हणून दिला. तर जर पर्यटक वाढले तर माझ्या कार्यातले त्या 30 ते 35 गाव आहे त्यांना एक रोजगार भेटेल. नाही तर अध्यक्ष महोदय, माझ्या या मतदारसंघामध्ये मी सांगताना दुःख या गोष्टीचे आहे का आता गुजरातमध्ये तुमच्या पंढरपूर आणि गुजरातमध्ये सर्व आमच्या मतदारसंघाचे लोक कुलूप ठोकून गन्न कापण्यासाठी जातो आहे. एकही जातचा उद्योग नाही. शेतामध्ये पाऊस पडला तर ते शेतकरीला तो पाकतो, नाही तर त्याच्यानंतर कोणतीही जातचा उपलब्ध नाही, नाही रोजगार
ना काय कोणता जातचा उद्योग म्हणून आहे. बोलताना मला एक आहे का राज्यपाल साहेबांनी भाषणामध्ये तर भरपूर सांगितलं आहे, पण माझ्या अध्यक्ष महोदयाला विनंती आहे का आमच्या मतदारसंघाला लक्ष द्या. आता मी 4 वर्षामध्ये प्रत्येक वेळा उठतो तेव्हा हेच बोलतो आहे का माझ्या मतदारसंघाकडे लक्ष द्या. तर माझी विनंती आहे, अजून काय मला 4 वर्षे अजून आहे, माझे 4 वर्षे बाकी, एवढीच विनंती करत बसणार का मी. म्हणून माझे अध्यक्ष महोदयांना विनंती राहील का कुठेतरी माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष देऊन ते पाणी, रस्ते, बिजली, आता 400 गावामध्ये बिजली नाही, हा दुर्दैव आमचा आहे. 60% गावांमध्ये रस्ते नाही, हा दुर्दैव माझा आहे. मी तिथे निवडून आलो आहे, मी नवीन आहे, तिथे निवडून आलो आहे. माझे अध्यक्ष महोदयांना विनंती राहील का खास करून राज्यपाल महोदयाचा अभिनंदन तर मी करतो, पण दुःख बी याच्या बरोबर जाहीर करतो का माझ्या कार्यक्षेत्रामध्ये लक्ष देऊन काम करावे. एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.